सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कलाकारच्या या नवीन एपिसोडमध्ये. आणि आज माझ्यासोबत जी व्यक्ती आहे, म्हणजे त्यांच्या गाडीत मी फक्त सिंगल कॅमेरा घेऊन पण शूट केलेलं आहे. तेव्हा हा कॉन्सेप्ट कुठेतरी डोक्यात होता आणि आज हा कॉन्सेप्ट गोप्रोच्या निर्माण होतोय. त्यामुळे खूप खूप स्वागत आहे शशांक भाई तुमचं. थँक्यू यार. आणि जसंही म्हटलं की होणार सुनमीच्या वेळी आपण तुमच्या अर्टिकामध्ये कॅमेरा घेऊन शूट केलेलं होतं आपण, बरोबर. आणि आता तुम्ही हे सगळं बघताय तर सगळ्यात पहिल्यांदा कलाकारमध्ये स्वागत आहे. थँक्यू. आणि कसं काय वाटतंय आज असं शूट करून छान गोप्रोवर आणि वगैरे वगैरे. आणि एक मिनिट मला सांगायचंय काय आहे, एवढं शूट करण्याचं मला उत्सुकता होती की शशांक भाईनी नवीन गाडीत मला शूट करायची संधी दिली आहे. आणि ती पण गाडी 15 दिवस नवीन आहे. अगदी नवीन म्हणजे तुम्ही प्लास्टिक बघू शकता. अजून प्लास्टिक सुद्धा काढलेलं नाहीये. एक्झॅक्टली. शशांक भाई, हाऊ आर यू फिलिंग? कलाकार शो खूप मस्त वाटतंय. तू जुन्या आठवणी आता सांगितल्यास की एर्टिगात आपण शूट केलंय होणार सूनच्या वेळेला. तेव्हाचा मी, तेव्हाचा हा श्रेयस, तुझी झालेली प्रगती, माझी होणारी प्रगती, आपल्या आजूबाजूच्या सगळ्या मित्रमंडळींची होणारी प्रगती, हे सगळं बघून फार छान वाटतं. आणि म्हणालाच तसं की नवीन गाडी. सो पहिली एर्टिगा होती, त्यानंतर किया सेल्टॉस घेतली मी, आणि किया सेल्टॉस नंतर आता ह्या नवीन गाडीत आहे. आणि ती असं मलाच खूप भारी वाटतं. साधी सुधी गाडी नसून ती EV आहे. एक्झॅक्टली. इट्स अन EV. टाटा नेक्सॉनची आत्ता जे फेस लिफ्टेड व्हर्जन जे आलं ते मी फायनली घेतलं, कारण EV घ्यायची हे डोक्यात खूप वर्ष होतं माझ्या, कारण मी टेक्नॉलॉजी ती खूप फॉलो करत होतो. अमेरिकेत माझे काही भाऊ बहीण राहतात ज्यांच्याकडे ऑलरेडी टेस्ला आहेत. व्हेरी ट्रू. आणि माझं असं झालं की ही टेक्नॉलॉजी केव्हा येणार. म्हटलं चला टेस्ला नाही निदान टाटा तरी. एक्झॅक्टली. पण टाटा इज इक्वली गुड. व्हेरी ट्रू. ॲट पार. पण मला खूप असं ना भारी वाटतं जेव्हापासून हा कलाकार शो मी सुरू केला ना, मला नंतर खूप कळलं की प्रत्येक कलाकाराचं ना गाडीबरोबर एक चांगलं नातं असतं. आणि ते लहानपणापासून असतं. गाडी म्हणजे मला खूपदा असं वाटतं की गाडी काय आपण आव्हाने शिकत नाही, ते शिकण्याचे प्रोसेस असते, त्याचा आनंद वेगळा असतो. तर तुमच्या हातात ही ड्रायव्हिंग व्हील कधीपासून आली, कधी गाडी शिकलात शशांक भाई? ऑस्ट्रेलियालाही जायच्या आधी, म्हणजे डेफिनेटली 2009च्या आधी. राईट. इंजिनिअरिंगच्याही आधी, बरंच आधी शिकलो मी. मला आता साल आठवत नाही, पण 17 वर्षाचा होतो, जे लिगली अलाउड नाहीये. पण आमच्या गल्लीमध्येच बाबांनी, आम्ही आईला कुठेतरी सोडायला गेलो होतो, मला आठवत आहे, आणि बाबाच चालवत होते. आणि आम्हाला थोडा वेळ आईने सांगितलं की बाहेरच थांबा, मी काम करून येते. तर बाबांचं झालं की आता 17 झालाच आहे, काही महिन्यात 18 होईल हा, तर एकदा त्याला आपण टेक्निक तरी सांगूया. आणि म्हणून बाबांनी मला इकडे बसवलं. बाबा तिकडे बसले आणि बाबा म्हणाले की ABC लक्षात ठेवायचं, म्हणजे ऍक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच. बरोबर, गोष्टी लक्षात ठेवायच्या जे आपल्याला वर्षानुवर्ष शिकवलेलं आहे. ते मला त्यांनी सांगितलं, हे असं असं गिअर टाकायचे असतात. आणि तेव्हा सुद्धा आमच्याकडे टाटाचीच गाडी होती, टाटा इंडिका होती. पहिला लॉट टाटा इंडिका जेव्हा इंट्रोड्यूस झाली, मी जितका वेडा नाही आहे तितके वेडे माझे बाबा आहेत. एक्झॅक्टली. भयानक ड्रायव्हिंग करतात आणि त्यांना नाईट ड्रायव्हिंग तर स्पेशली जास्त आवडतं. म्हणजे ते अख्खी रात्र ड्रायव्हर आहेत एकदम. हा, रात्र चालवतात. ते म्हणतात सगळ्यांनी झोपा, ते रात्र चालवतात. म्हणजे दरवर्षी आमचं ठरलेलं आहे की इथून बाबा रात्री निघतात, बरोबर, रात्रभर ड्राईव्ह करून शेगावला जातात. शेगावला दर्शन घेतात, थोडा वेळ आराम करतात, परत निघतात, पुण्याला येतात. हे नित्यनेमाने बाबांनी अनेक वर्ष केलेलं आहे. बाबा आणि मी दोघांनी एकदा गाडी चालवत आम्ही बँगलोरला गेलो होतो. त्यामुळे अर्थात हे त्यांच्या मनात येणार की आपल्या मुलाला पण असंच ड्रायव्हिंग करता आलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी मला बसवलं आणि बेसिक्स सांगितले. आणि समहाव ते माझ्या ब्रेननी इतकं लगेच पिकअप केलं की ते मला पहिल्या अटेम्प्टलाच गाडी जमली. वाव. आणि बाबांना झाले की कुठून शिकवली, उगाच शिकवली, लगेच यायला लागली. फक्त यांनी मागू नये म्हणजे झालं. पण 18 होईपर्यंत बाबांनी अर्थात मला काही दिली नाही गाडी. राईट. आणि त्यानंतर कम फ्रॉम व्हेरी मिडल क्लास आणि ते फॅमिली, तत्व नाही तर नाही, उगाच लाड नाहीत. कारण जीवाशी खेळ कोण कशासाठी. व्हेरी ट्रू. मी आताही मिडल क्लासच आहे, बघ ना, अजून प्लास्टिक काढलेलं, याचा अर्थ काय, मिडल क्लासच आहे. माझी नवीन गाडी आहे. माझी नवीन गाडी आहे. तुमची पहिली गाडी कधी होती अँड व्हॉट वॉज दॅट हॅपीनेस? म्हणजे जर वडिलांना एवढा आनंद होत असेल गाड्यांमध्ये, तर त्यांनी जेव्हा तुम्हाला तुमची पहिली गाडी घेताना बघितलं, त्यांना किती आनंद झाला असेल, त्याबद्दल सांगा ना आम्हाला. आई बाबा दोघे रडले होते. दुर्दैवानी एर्टिगा घेतानाचे फोटो माझ्याकडे नाही आहेत. राईट. कारण तेव्हा तितकं सोशल मीडिया असं ऍक्टिव्ह नव्हतं की आपण ह्याच्यासाठी फोटो काढूया, इंस्टाग्रामवर टाकलं पाहिजे. म्हणजे आता हे तुझ्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे म्हणून, अदरवाईज मी या व्हिडिओच्याच आधी काही दिवस, आता हा व्हिडिओ येणारच आहे म्हणून मी फोटो तरी टाकले. म्हणून मी फोटो टाकले. आणि मग आता अर्थात
त्यानंतर काही दिवसांनी तुम्ही आता हा व्हिडिओ बघताय. पण मी अदरवाईज गाडी डिसेंबरमध्येच घेतली, 15-20 दिवस झाले तिला आता. आणखीन एक खूप छान गोष्ट मी घरही घेतलंय, पण मी त्याचेही काही फोटो नाही टाकले, कारण मला ते समूह खूप आवडत नाही. घेतलं की टाका फोटो, अचीवमेंट झाली टाका फोटो, विच इज गुड. आपल्या आपल्या कुटुंबात आपण असतो आणि ते तेवढं सेलिब्रेट करावं. तर पहिली गाडी अर्थात बाबांची जी ओपेल होती कोर्सा, ती मी वापरायला घेतली आणि बाबांनी मग शेवले चालवायला घेतली होती. म्हणजे जसं भावंडांमध्ये असतं ना की वरच्या वर्गात मुलगा गेला की त्याची पुस्तकं दप्तर छोट्या भावाला मिळतात, त्याचा काही एक्झाम्पल चांगला बाबांनी हा तर ही गाडी तू वापर, मीही वापरतो. असं करत करत आम्ही लिटरली तशाच गाड्या वापरल्या. तुला माहिती आहे बाबांनी एक नवीन घेतली की जुनी माझ्याकडे यायची, आणि माझी बहीण तोवर मोठी होत होती, ती वाट बघत होती, मी के वाट राहते. सो आता फायनली असं झालंय की बाबांची जी सेलेरिओ होती ती आता बहिणीकडे आहे माझ्या, आणि बाबा हॅव शिफ्टेड टू i10. ईव्ही बद्दल आता आपण बोलूया, कारण खूप कमालीची गाडी आहे. आणि आता आपण म्हणजे तुम्ही व्हिज्युअल्स मध्ये बघत असाल, कारण आणि मी पण बघतोय की माझ्यासाठी पण दिस इज द सेकंड थर्ड टाइम आय एम सिटिंग इन अन ईव्ही कार. कलाकार मध्ये पहिला एपिसोड ईव्हीत आहे, पण ईव्ही घ्यायची आणि खऱ्या अर्थानं आपण नेहमी म्हणजे मला असंही माहिती आहे की तुम्ही किती वाचता, यू आर अ व्हेरी रिडेबल मॅन, तुम्ही किती गोष्टी बघता. ईव्ही घेण्याचं कधी मनात आलं की शूड पीपल ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं ईव्ही घेण्याची, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की तुमच्याकडे पार्किंग आहे, तुम्ही चार्जर लावू शकता, तुमचं ट्रॅव्हलिंग एवढं आहे, तर कसं काय ईव्ही घेण्याचं कधी प्लॅन प्रत्येकाने करावं आणि कसं करावं? मुळात आधी सगळ्यांनी त्याच्याबद्दल वाचणं गरजेचं आहे. हे अगदी खरं आहे. मी आता कितीही सांगितलं की आता ईव्ही वरती शिफ्ट व्हा, आपल्या माननीय गडकरी साहेबांनी कितीही सांगितलं की ईव्ही वरती शिफ्ट व्हा, किंवा सरकारने कितीही प्रयत्न केले ईव्ही वरती शिफ्ट व्हा, तरी सुद्धा ते लोकांनी मुळात समजून घेणं गरजेचं आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. आत्ता तुम्ही लमसम जास्त अमाऊंट देता हे मला माहिती आहे की याची जी पेट्रोल टॉप एंड तुम्ही घ्यायला गेलात ती 16-17 लाखापर्यंत, बरोबर, ही थोडीशी जास्त पडते. नेहमी गाडी म्हटल्यानंतर आपण प्रवास पण घेतो, आणि तुमचा प्रवास फार कमालीचा राहिलाय. म्हणजे यू आर अ स्विमर, तुम्ही ऑस्ट्रेलियात जाऊन शिकलात खरं, त्याच्यानंतर तुम्ही ऍक्टर आहात, तुम्ही सिनेमातही काम केलं, वेळेवर तुम्ही नाटकात देखील काम केलं, तुम्ही पुन्हा मालिकेकडे पण वळलात. सो आणि वेब सिरीज पण आहे जे तुम्ही कमालीचं काम केलं. कारण आणि त्याच्यात पण स्कॅम सारखी वेब सिरीज ज्याच्यात तुमचं फार इम्पॉर्टंट रोल होता, जी प्रेक्षकांनी खऱ्या अर्थानं आत्ताच नुकती पाहिली आहे. या सगळ्यांमध्ये मला नेहमी तुम्हाला किंवा अभिजित भाईंना विचारायला खूप आवडतं की तुम्ही नेहमी वेगळं काम करू पाहणारी लोक आहात, त्याबद्दल तुम्हाला वेगळं काम पण तसं मिळालंय प्रत्येक वेळी. हे काम मिळणं आणि काम करू पाहणं इज जस्ट द मंत्रा की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, आपल्याला तेच करत बसायचं नाहीये. हो, 100%. त्या दोन्ही बाजूंनी एफर्ट्स असतात. एक्झॅक्टली. म्हणजे टेलिव्हिजन आता मी इतकी वर्ष करतोय, आज मला 13 वर्ष होऊन गेली आता मी टेलिव्हिजन करतोय. तर मला खूप जण हा प्रश्न विचारतात की तू का टेलिव्हिजन करतोयस इतकी वर्ष. माझं त्यांना उलटा प्रश्न असा असतो की तुम्ही ज्या काही फिल्म्स केल्यात आतापर्यंत त्याला असा सक्सेस किती मिळाला, त्याला त्याच्यात पैसा असा किती मिळाला. व्हेरी ट्रू. बरं, प्रॉब्लेम्स हे दोन्ही क्षेत्रात आहेत. टेलिव्हिजन क्षेत्रातही तेवढेच मारामारी आणि टसल असते, टीआरपीची लढाई असते. तुम्हाला प्रूव्ह करत राहावं लागतं. तुमचं तो फ्रेशनेस इतकी वर्ष टिकवून ठेवणं हे काही सोपी गोष्ट नाहीये. आणि त्यातही मालिका करताना मी वेगवेगळेपणा प्रत्येक कॅरेक्टरमध्ये थोडासा आणलेला आहे. अर्थात त्याच्या बाउंड्रीज आखलेल्या असतात चॅनलनी. आणि म्हणूनच म्हणजे तू प्रवास जो सांगितलास की मी इंजिनिअरिंग केलं, त्यानंतर मास्टर्स ऑस्ट्रेलियात केलं, आधी मी स्विमर होतो. सो वेगळेपणा काहीतरी आपल्यात असला पाहिजे. हे लहानपणापासून बिंबवलेलं असल्यामुळे ते करिअरमध्ये सुद्धा झिरपलं आहे की काहीतरी वेगळेपण असलं पाहिजे. नाहीतर सगळे टेलिव्हिजनचे हिरो जे काम करतायत मी तेच करत राहिलो तर मग त्यांच्यात आणि माझ्यात वेगळेपणा काय. सो टेलिव्हिजनवरही काम करताना मी त्यातही वेगळेपणा आणतो की त्यातल्या त्यात मी ते खरं ठेवतो. मी कुठे येतो ड्रामा करायचा आहे, ड्रामा परसे म्हणून मी काहीतरी लाऊड रिॲक्शन्स आणि असं मी काही करायला जात नाही. कारण ज्यांच्या घरामध्ये असं घडत नसेल ते कधीच रिलेट नाही करू शकणार. कारण टेलिव्हिजनवर एनिवेज ज्यांच्या घरात कधी घडणार नाही असं दाखवतात. कोणीतरी विषच पाचतंय, कोणीतरी जिन्यानं ढकलतंय, कोणीतरी इतक्या वेळेला काहीतरी करतंय, कोणीतरी सापच टाकतंय, कोणीतरी फलाना ढिमकाना गोष्टी करतंय. ते कधीच घडत नाही. आणि ज्याचा मी स्वतः कलाकार म्हणून सुद्धा विरोध करतो, पण ते माझं काम आहे आणि ते ऑनेस्टली केलं पाहिजे हेही मला कळतं. त्यामुळे मी तेही तितक्याच प्रामाणिकपणे करतो. आणि वेगळेपणा म्हणून मग जसं तू म्हणालास की एकतर बऱ्याच कलाकारांना हे खरं तर करायचं आहे. असं काही नाही की मला कसं काय जमतं इतरांना जमत नाही.
पण ते तुम्ही प्रोडक्शन हाऊसशी, चॅनलशी कसं बोलतायत, ते पहिलं डील क्रॅक करतानाच तुम्ही कसं करताय यावरती खूप अवलंबून आहे. की पहिल्या मीटिंगलाच मी ह्या गोष्टी त्यांना सांगतो की मला मालिकेबरोबरच नाटक आलं तर मी नाटकही करणार, फिल्म आली तर फिल्म सुद्धा करणार. सॉर्टेड आहे गोष्ट तिकडे, पहिलं सॉर्टेड करायचं. हा, आणि प्रोडक्शन हाऊसेस हे ऍडजस्ट करत नाही असं अजिबात नाही, कारण त्यांना सुद्धा कलाकारांची काळजी आहे. त्यामुळे आत्ताचं आमचं जे प्रोडक्शन हाऊस आहे पॅनोरामा, त्यांनी इतकं सहकार्य केलंय मला. आणि दुसरं म्हणजे स्टार प्रवाह चॅनल, त्यांनी इतकं सहकार्य केलंय मला. म्हणजे ही मालिका सुरू असताना मी अख्खच्या अख्खं स्कॅम शूट केलं, ज्याचं मला 27 का 48 दिवस शूट डेज होते माझे. एका मालिकेचं लीड असताना यांनी मला सोडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. फिल्म्समध्ये सध्या अर्थात अमेय वाघ, वैभव तत्ववादी, स्वप्नील दादा, बरोबर, सिद्धार्थ चांदेकर, सिद्धार्थ जाधव, ही सगळी मोठी नावं आहेत फिल्म्समधली. सो आता त्या सगळ्या एवढ्या मोठ्या दिग्गजांमध्ये मी कधी फिट होणार, असं एक माझं आणि हा रिअलिटी चेक प्रत्येक कलाकारांनी करावा असं मला वाटतं. त्यामुळे मग आपली जागा आता आपण कुठे निर्माण करू शकतो, तर टेलिव्हिजनला आपण करू शकतो. आणि हे क्षेत्र असं आहे जे नोकरीसारखं आहे. मी वर्कहॉलिक असल्यामुळे मला एनिवे टेलिव्हिजन आवडतं, नाहीतर फिल्म 6 महिन्यात एक करायची आणि 5 महिने घरी बसायचं, ते काय आपल्याला मला जमणार नाही. मी वेडा होईल. त्यापेक्षा टेलिव्हिजन मस्त आहे आपलं, आणि माझ्या टर्म्सवरती हे आता काम मला करता येतंय. जे होणार सुनमी चालू असताना सुद्धा गोष्ट तशी गमतीची नाटक केलं, आणि त्याचे मी 480 प्रयोग. मला तेच विचारायचं होतं. म्हणजे मला खूपदा असं वाटतं ना, म्हणजे आपण नाटकाकडे वळणार आहोत, पण त्याच्या अगोदर आता तुम्ही होणार सुनमीचा गोष्ट केली म्हणून, होणार सुनमीचा फॅन क्लब मी पाहिलाय. कारण तेव्हाच मी सुद्धा इंडस्ट्रीत आलेलो, आणि आम्ही सतत भेटायचो. कारण आमच्या शो मध्ये शशांक का नाही असा प्रश्न आम्हाला सोशल मीडियावर तेव्हा विचारला जायचा. तर आम्ही प्रत्येक होळी आली शशांक केतकर, मग मकर संक्रांत शशांक केतकर, दर संध्याकाळी आम्ही जाऊन बसलो. म्हणजे कधी कधी ते पण प्रश्न, आज काय, आज हे ना आपलं अजून एक काहीतरी. तर हे सगळं व्हायचं. तुम्ही त्याचा फॅन क्लब पाहिलाय. मी जर तुम्हाला पटकन विचारलं की अनेक किस्से तुमच्या पोतडीत असतील ना या होणार सुनमी आणि श्रीचे, हो ना, काय पोतडीतले तुम्ही 1-2 किस्से सांगा ना आम्हाला, की व्हॉट वॉज दॅट फॅन क्लब ऑल टुगेदर, यू हॅव सीन दॅट ऑल. काय असतं ना, एकतर जेव्हा आपल्यासाठी एखादी गोष्ट नवीन असते ना, तेव्हा आपल्याला सगळं असं मेस्मरायझिंग असतं, आणि प्रत्येक दिवसच एक किस्सा असतो. त्यामुळे असं आता पिन पॉईंट करून सांगणं फार अवघड आहे की या दिवशी असं घडलं, त्या दिवशी तसं घडलं. पण म्हणजे मग पाऊस पडत असताना, श्री जान्हवीचं सीन शूट होत असताना पब्लिक भिजतंय, आणि आम्ही त्यांना सांगतोय की अहो निदान बस स्टॉपच्या आत येऊन उभे राहा, शेड खाली उभे राहा, दुकानाखाली उभे राहा, तुमचे मोबाईल पाकिट भिजतायत, नाही आम्हाला शूटिंग बघायचंय. किंवा आम्ही त्यांना सांगितलं की आत्ता फोटो नाही काढू शकत, तर 2-2 तास थांबलेली माणसं आम्ही बघितलेली आहेत. आणि त्यानंतर आम्हाला एका गेटच्या मागे उभं करायचं आमची टीम सगळी, बरोबर, आणि गेटच्या बाहेर रांग असायची आमच्या सह्या आणि फोटोसाठी. आणि हे सगळं बघितलेलं आहे आम्ही. किंवा एका इव्हेंटला आम्ही गेलो होतो, तेव्हा ना काही माणसांचा असा ग्रुप असा अंगावर पडलेला पाहिला आम्ही. आमच्या गाडी मागे धावत धावत आले, आणि एका लेअरवरती दुसरा लेअर पडल्याचं आम्ही पाहिलं. आणि मी हे काळजीच वाटली होती आम्हाला की हे काय प्रेम, कुठल्या लेवलचं प्रेम आहे. पण हे तुला सांगू, तेव्हा ना इतकं सोशल मीडिया नव्हतं. मी किती 13 सालची गोष्ट आहे, फार जुनं म्हणत नाही, पण तेव्हा सोशल मीडिया इतकं नव्हतं. त्यामुळे आम्ही कुठलाही ऍक्टर इतका कॉमन नव्हता की अरे आता काय रोजच रील टाकतो. एक्झॅक्टली. तर आता ना मला ती भीती वाटते आत्ताच्या कलाकारांची, की ते रीलच्या माध्यमातनं, इंस्टाग्रामच्या माध्यमातनं इतके रोजच्या रोज अवेलेबल झालेत की त्यांचा तो युनिकनेस हरवतोय, क्युरिओसिटी हरवली. मी जे परवा माननीय राजसाहेब सांगत होते की कुठलाच व्हॉट अ सेंटेन्स आहे, कुठलाच कलाकार साऊथ मधला तुम्हाला असं नाक्यावरती उभं दिसणार नाही. जे मी स्वतः पण चूक करायचो, मी अजूनही ते करेन. घरच्याच कपड्यांमध्ये कुठेतरी पिशवी घेऊन भाजी घ्यायला निघाले, जे मी टाळलं पाहिजे. कारण नाही, किती नाही म्हटलं तरी पब्लिक फिगर आहोत आपण. पण ह्या गोष्टी मराठी कलाकारांनी जपल्या पाहिजेत, प्रेक्षकांनी त्यांना ती स्पेस दिली पाहिजे, तरच आपल्याकडे स्टार्स घडतील. दुर्दैवाने आपल्याकडे स्टार्स नाही आहेत, आपल्याकडे चेहरा पुजणं हे नाही आपल्याकडे, जे साऊथ मध्ये खूप आहे. जो टेलिव्हिजनचा पण दोष आहे. टेलिव्हिजनचा माणूस रोज दिसतो, आणि म्हणूनच कदाचित माझ्या फिल्म्स चालल्या नाहीयेत. बरोबर आहे, मला माहिती आहे माझ्या फिल्म्स का चालल्या नाहीयेत. माझ्या आतापर्यंत 5 फिल्म रिलीज झाल्या, पण त्या तशा चालल्या नाहीत. बॉक्स ऑफिस कलेक्शन नाहीये त्यांचं. फिल्मचा कॉन्टेंट क्वालिटी वाईट होती का? अजिबात नाही. मी कुठलीच अशी फिल्म केलेली नाही जी काहीतरी बी ग्रेडच आहे, ज्याच्यातले विनोद अत्यंत कमरेखालचे आहेत, किंवा यु नो व्हॉट आय मीन, की अशा पद्धतीची फिल्म केली. त्याचाही ऑडियन्स वेगळा आहे त्याही फिल्मचा. कारण आपल्याला सगळा ऑडियन्स लागतो, सगळ्या पद्धतीची एंटरटेनमेंट लागते.
मला वेबसिरीजचं एक छान माध्यम आता मोकळं सापडलंय. झालंय, ओपन छान झालंय, आणि ते मराठीत नाही तर हिंदीत ओपन झालंय. आणि सच जशी- बिग एव्हेन्यू ना. येस, आणि जशी स्कॅम एक मोठी झाली तशी आणखीन एक हिंदी मोठी वेबसिरीज राईट. जी पुढच्या महिन्यात सुरू होती, ती मी Right. आता तुमच्या माध्यमातून सांगतोय की हॉटस्टारसाठी एक मोठी वेबसिरीज मी करतोय, वाव. आणि ज्यात स्कॅमपेक्षा सुद्धा खूपच महत्त्वाचा आणि खूप वेगळा रोल आहे. क्या बात. सो आय एम रिअली एक्सायटेड अँड लुकिंग फॉरवर्ड. आणि तेही पुन्हा आमचं प्रोडक्शन हाऊस ॲडजस्ट करत आहे. जेव्हा तुम्ही आता म्हटलं की माझे सिनेमे चालले नाहीत, हो, अशा वेळी कुठली ती प्रोसेस आहे किंवा कुठला तो एक गोष्ट आहे किंवा एक वन लाईन आहे जी तुम्हाला पुन्हा एकदा सिनेमा करायला लावते, एक सिनेमाकडे वळवते? त्याची आर्काइव्ह व्हॅल्यू. कारण सिरियल ही एका पॉइंट नंतर जुनी होते, Exactly. विसरली जाते. फिल्म्स ह्या खरं म्हटलं तर आता दोन्ही गोष्टी सोशल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल असतात, बरोबर आहे. फिल्म सुद्धा आणि सिरियल्स सुद्धा. त्यामुळे फिल्म्सचं ग्रँजर असेल, फिल्म्सचं काय म्हणूया त्याला, आपल्याकडचं कल्चर असेल, म्हणजे तुम्ही कितीही T20 खेळलात तरी टेस्ट मॅच बरोबर आहे. तोच प्रकार आहे तो. त्याच्यासाठी तुम्हाला नाटक करावंच लागतं. सो Right. टेस्ट मॅचेस आणि नाटक हे मला सेम वाटतं. वन डे आणि फिल्म्स मला सेम वाटतात, आणि T20 आणि टेलिव्हिजन मला सेम वाटतं. डीप डाऊन समवेअर तुम्हाला ते माहीत असतं की कदाचित फिल्म्सचं मार्केट, खूप ही दुर्दैवी गोष्ट आहे की महाराष्ट्रातच जिथे आपण इंडस्ट्री जन्माला घातली तिथेच मराठी कलाकारांना हे रडावं लागतंय की Very आमच्याच true. फिल्म्स चालत नाही आहेत. आणि हिंदी प्रोडक्शन हाऊसेसना सुद्धा हे माहिती आहे, जे बाहेरनं आलेले आहेत मराठी कलाकार स्वस्तात मिळतात आणि चांगलं परफॉर्म करतात. ही किती वाईट गोष्ट आहे. आणि आयरनी काय आहे की हिंदी कलाकार महाग, आमच्या कैक पटीने जास्त पैसे घेतात आणि त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं आम्ही परफॉर्म करतो, पण आम्हाला पैसे कमी मिळतात मराठी कलाकारांना. आणि ही फॅक्ट आहे. ही फॅक्ट आहे. तुम्ही एक खूप कमाल नाटक केलं, जे प्रेक्षकांनी फार कमाल त्याला रिस्पॉन्ड केलं. खूप प्रेक्षकांनी अनेक प्रयोग ह्याचे हाऊसफुल केलेत, ज्याचे चित्र आम्ही सुद्धा आमच्या डोळ्याने पाहिलेत. मग ते बाहेर जाऊन प्रयोग तुम्ही केले, ते मुंबईत, पुण्यात, नाशिक, नागपूरला तुम्ही प्रयोग केलेला असो. आणि ती टीम हो, लीना मॅम आणि सर, काय सांगाल त्या टीम बद्दल? आणि वॉज दॅट अ गाला टाइम तुमच्या आयुष्यातला? 100%. पुन्हा तेच ना, पहिलं जे आयुष्यात असतं ते कायम लक्षात राहतं. म्हणजे त्यानंतर मी आणखीन 2 व्यावसायिक नाटकं केली, पण गोष्ट तशी गमतीची गोष्टच गमतीची. व्हेरी ट्रू. म्हणजे ते प्रत्येक प्रयोग ज्या पद्धतीने रंगायचा ना, मला इतकी मजा यायची. आणि 2 स्टॉलवर्ड माणसं रे, मंगेश कदम आणि लीना भागवत, म्हणजे स्टेजवरची दादा माणसं. त्यांच्याकडे फक्त बघायचं की मी त्यांचा तो बीचवरचा सीन अनेक एपिसोड्समध्ये सांगितलंय, आजही तेच सांगेन की मी सगळेच्या सगळे प्रयोग विंगेत बसून तो प्रवेश त्यांचा पाहिलेला आहे. मला असं व्हायचं की हे कसं अचीव करतात दोघं. हाऊ वॉज अ फिलिंग ऑल टुगेदर जेव्हापासून बाबा झाला आणि त्यापासून, म्हणजे आता जो फ्री टाइम आहे तो त्याचा आहे ना? हो, 100% त्याचा आहे. आणि म्हणजे त्याला जे काही त्याच्या सगळ्या दोन्ही आजा, आजोबा आणि आई प्रियांका जे काही शिकवतात ना, त्याच्यामुळे तो जो काही आत्ता घडलाय, आता तो 3 वर्ष झाला आत्ताच मागच्या महिन्यात, प्रचंड बडबडतो. पोपट आहे, पोपट नुसता बडबडत असतो, नुसता. आणि ही एनर्जी आणतो कुठून? इतकी 24 तास उड्या मारायची एनर्जी आणतो कुठून? लिटरली 24 तास उड्या मारतो तो, रात्री झोपेत पण उड्या मारतो. पण हे फिलिंग वेगळं आहे. बाबा असण्याचं खरंच फिलिंग खूप वेगळं आहे. आणि 2 दिवस जरी तो घरात नसेल तरी घर खायला उठतं. राईट. आणि म्हणजे मी परवाच त्याचं एक मोठं सॉफ्ट टॉय आहे, खरंच मी त्या सॉफ्ट टॉयला त्याचा शर्ट घातला होता आणि मी त्या सॉफ्ट टॉय बरोबर घेऊन झोपलो होतो. कारण नाही राहत, ऋग्वेद नाहीये, प्रियांका घरी नाहीये, हे मी इमॅजिनच नाही करू शकत. तुमच्या लाईफचा मोटो आहे तरी काय या क्षेत्रात वावरण्याचा, जगण्याचा? तर तुम्ही म्हटलात की मला जे चुकीचं वाटलं ते मी बोलणार. येस. आणि मी त्या सूत्रावर कायम. एक्झॅक्टली. मला जर उद्या पैशाच्या बाबतीत असो, कॉन्टेंटच्या बाबतीत असो, कशाच्याही बाबतीत असो मी बोलणार. कारण नंतर मला ही रड नकोय की अरे मग तेव्हा तू बोलायला हवं होतंस ना. व्हेरी ट्रू. मी मला जिथे खटकलं तिकडे बोललो. मी तेवढाच त्या टीमचा भाग असतो, पण मी बोलतो. पण मग अशा वेळी व्हॉट इज युअर लाईफ मोटो ऑफ बिईंग इन दिस इंडस्ट्री, बिईंग अ पर्सन यू आर? प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणे तुमच्या कलेवर प्रेम करा आणि तुमच्या तत्वांवर प्रेम करा. कारण बाकी सगळं कमावता येतं. एकदा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ रिस्पेक्ट गेला तर तो पुन्हा कमावता येत नाही. जर मी तुम्हाला आज विचारलं की ही तुमची गाडी आहे,
या सीटवर तुम्हाला कोणाला बसवायचं जे तुमच्या स्वप्नातली व्यक्ती असेल, तुमच्यासोबत असेल नसेल मला माहिती नाही, तुम्ही त्यांना इन्स्पिरेशन म्हणून मानता, तुमच्या स्वप्नातली ती व्यक्ती असेल ज्या तुम्हाला गाडीत बसवायचं आहे आणि असंच ड्रायव्हर जाऊन गप्पा मारायची, ती व्यक्ती आहे तरी कोणाने का? अशी एक व्यक्ती सांगणं अवघड रे, कारण 2-3 सीट आहेत मागे, आपण 2-3 सांगू देतो. एक तर ऋग्वेदची फिक्स आहे, कारण तिथे कार चेअर दिसते, कार चेअर आहे, तर ती ऋग्वेदची डन आहे, ऋग्वेद इज डन. किंवा तेवढं बारीक कुठेतरी पाहिजे. आपण ऋग्वेद होते सगळा. हा, तर तिकडे ऋग्वेद असेल, राईट. अदरवाईज सचिन तेंडुलकर यांना मला खरंच कधीतरी असं आवडेल, कारण लिटरली त्या माणसाला मी फॉलो करतो. त्यांना आदिदास आवडतं आणि ते आदिदास वापरतात, म्हणून मी आतापर्यंत सगळं आदिदास घेतलं. खरं तर मला BMW घ्यायची होती, पण तेवढे पैसे माहिती नाही, पण तेही एक दिवस मी घेईन. आणि सचिन तेंडुलकर तर झाले, आशा भोसले मला प्रचंड आवडतात, मला त्यांना ड्रायव्हर घेऊन जायला आवडेल. आणि या वयात ते ज्या लेवलला गाताय तो, म्हणजे या वयात ते परफॉर्म करतात उभं राहून, दैवी. आपण 90त आपल्या उभं तरी राहू खरे. एक्झॅक्टली 80-90 मध्ये. तर मला आता खरं असं वाटतं की या कार्यक्रमात सांगता गाडी है म्हणजे मौका भी है, दस्तूर भी है सर, तो हो जाए सर, एक गाणं कोई तो या कार्यक्रम सांगता करता. अरे बाप, आत्ता गाणं ए जिंदगी प्लीज. ए जिंदगी गले लगा ले, ए जिंदगी गले लगा ले, हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ना, ए जिंदगी गले लगा ले.